निवडणुकीच्या निमित्तानं अनेक प्रकारच्या उमेदवारांचं दर्शन सध्या घडतंय। स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुण्यामध्ये आलेला एक विद्यार्थी कसबा विधानसभा मतदारसंघातनं निवडणूक लढवतोय। एकला चलो रे या स्टाईलनं या लक्षवेधी उमेदवाराचा सध्या प्रचार सुरू आहे आणि या संदर्भात उमेदवाराशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्याच्या रस्त्यावरती ट्रम्पेट हातात घेऊन ट्रम्पेट वाजवणारी ही व्यक्ती आहे तरी कोण? त्यांच्या गळ्यामध्ये एक आय कार्ड आहे, अरविंद अण्णासो वलेकर आणि इलेक्शन कमिशनचं आय कार्ड आहे। काय प्रकार आहे? कोण आहे तुम्ही? कशासाठी वाजवत? कुणाचा प्रचार करताय जरा सांगा। मी स्वतः उमेदवार आहे। कसबा 215 कसबा विधानसभा मतदारसंघाचा सनई छत्रपती शासन या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे। बॉलेट मशीनवरती माझं 4 नंबरला नाव आहे आणि माझं चिन्ह आहे निवडणूक आयोगाने दिलेलं ट्रम्पेट। आणि म्हणून तुम्ही ट्रम्पेट वाजवत फिरताय सध्या? नाही, मी प्रचार करतोय। मी माझ्या पक्षाचा आणि मी स्वतः उमेदवार असल्यामुळे मला मतदान द्या म्हणून मी प्रचार करतोय। तुमचं गाव कुठलं आहे म्हटलं? सोलापूर जिल्हा कुठला आहे? मी सोलापूर जिल्ह्यातील उदनवाडी म्हणून माझं गाव आहे। आणि पण इथं तुमचं मतदान स्वतःचं नाही, इथं कोणाची मतं तुम्हाला मिळणार आहे? इथले स्थानिक लोक आहेत, त्यांचा आमच्या विद्यार्थ्याशी अनेक दिवसापासून ऋणानुबंध संबंध आहे। मग ते मेस असेल, रिडिंग असेल, इथलं त्यांचं घर असतील, हॉस्टेल असेल, यांच्याशी ह्या कसबा पेठमध्ये जवळजवळ अनेक रिडिंग आहेत आणि जवळजवळ 3 ते 4 लाख पोरं महाराष्ट्रातले अभ्यास करतात। या स्पर्धा परीक्षेचं आंदोलन करायला शरद पवारसारखा माणूस इथं येत असेल तर माझं मत वाटलं की बाबा दुसऱ्यांना आपण सांगण्यापेक्षा आपल्यातला एखादा प्रतिनिधी का नसावा सभागृहामध्ये। मग ह्या सरळ सेवेच्या भरती फ्रॉड असते, परत MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा फ्रॉड आहे। त्या IAS लेवलची परीक्षा खाडे नावाची त्या महिलेने बोगस घेऊन ते महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये काम करत होते। अशा मग गट ब आणि गट क परीक्षेमध्ये किती घोळ असेल? पण यातनं या निवडणुकीतनं तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे? समजा विजय नाही मिळाला तर काय मिळणार आहे? काय साध्य होणार आहे? या निवडणुकीत मला हे म्हणजे सर्वसामान्याच्या मनामध्ये मी एक कॉन्फिडन्स तयार करेन की बाबा निवडणूक कोणीही लढू शकतो, की प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य कुटुंबात येणारा पोरगा लढवतोय आणि कायद्याच्या सभागृहात जातोय। हे एक्सेप्शन्स की महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्र राजकारणाला कलाटणी भेटेल। धन्यवाद झी24 अशी बोलल्याबद्दल। तर लक्षवेधी अशा कसबा विधानसभा मतदारसंघातील हा लक्षवेधी असा उमेदवार, बघूयात त्याचा निकाल काय लागतो ते। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन थानपूरसह अरुण मेहत्रे, झी24 तास, पुणे।